तर या ठिकाणी सामन्यानं होती आहे सुरुवात. तत्पूर्वी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय तरंगे साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करूयात. कारण अतिथी देवो भव ही आपली परंपराने आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. या दरम्यान अहिल्यादेवी होळकर अध्यक्ष कळंबोली शहर सतीशजी धायगुडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रशांत यादव यांच्याकडून 1000 रुपये नितीन सरगर यांना निखिल आहे का स्ट्राईकला? नितीन सरगर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आणि जर का पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर कॅश प्राईज प्रशांतजी यादव यांच्याकडून. परंतु इथे मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. खरं तर विजयासाठी 53 धावा उभारल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये 54 धावांचं लक्ष आहे आणि या 54 धावांचा पाठलाग खरं तर तितकं सोपा नाही आहे. कारण विशाल भिसे या मैदानावरचा यशस्वी गोलंदाज, नेहमीच अनेक स्पर्धांच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहतो. आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथे क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न. सागर अनुसे, विशाल भिसे आहे, तेजस नारळवर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याही संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. प्रकाश टेंगील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. खूप मोठमोठी स्टारकास्ट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ देवडकर देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर क्षेत्ररक्षण म्हटलं ना तर नवनाथ देवडकर नो डाऊट. यावेळेला मोठा फटका फसलाय. मोठी शिकार जाळ्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. आणि ज्या खेळाडूला आपण नेहमी उल्लेख करतो वन मॅन आर्मी, तो खेळाडू महेश वागसे यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर बाळूमामांचे शुभाशीर्वाद देखील या स्पर्धांना आहेत. आणि नेहमीच त्यांचे शुभाशीर्वाद आमच्या संपूर्ण धनगर समाजाच्या पाठीशी राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दोन्हीही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मात्र व्यासपीठ या ठिकाणी आपण पाहतोय. आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. बाळूमामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. आणि हे खऱ्या अर्थानं पुढं काल देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. खरं तर विकेट आल्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नाही आहेत. धावा फार मोठ्या नाहीत. 24 चेंडू आणि 54 धावा हे या मैदानावरती फार मोठं लक्ष नाही आहे. ओपन पद्धतीचं मैदान आहे. मैदानाच्या चारही दिशेनं धावा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आउटफील्ड अतिशय फास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलेत. महेश वागसे बाद झालेत. नितीन सरगर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी त्याच वेळेला एळकोट जय मल्हारचा आसमंतामध्ये नाद आपल्याला पाहायला मिळतोय. धनगर समाज बिग बॅश प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर काकासाहेब ठुंबरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 54 धावांचं लक्ष. थोडंसं संत गतीनं सामना मैदानावरती सुरू आहे. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. फटका फसलाय. आणखीन एक महत्वाची विकेट. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट
कॅमेरामॅन तर या ठिकाणी आपण पाहिलं एकूण धावांचा विचार केला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या आहेत 8 धावा. खरं तर गुणसंख्यांक लेखकाची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असते. स्पर्धा कोणतीही असो, गुणसंख्यांक लेखक हा तितकाच तरबेज असणं गरजेचं आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व गेल्या पहिल्या पर्वापासून या स्पर्धेबरोबर जुडलं गेलं आहे. अर्थातच सचिनचे गायकवाड आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. घाटला चेंबूर परिसरातून बिलॉंग करणारं हे व्यक्तिमत्व, लेखणी त्यांची मी म्हणेन मॅन विथ अ गोल्डन फिंगर असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची इत्तंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम हे सचिन सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या सचिन सरांना यावेळेस मात्र आपण स्क्रीनवरती पाहू शकता. चला, माने सरकार आपलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ माने सरकार 11 आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. यावेळेला रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला मिळतंय यश. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. चला, माने सरकार संघानं आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. फक्त विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लगातार इंटरव्हलला विकेट्स गमावल्या जात आहेत. सामना सुरू आहे आयगोडे पाटील विरुद्ध यश 11 कळंबोली. खरं तर मयूर वाक्षेला या ठिकाणी संयमानं खेळ मैदानावरती करणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. इथे स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र नो चेंडू करार केलाय. फ्री हिटचा हा चेंडू असेल. दुसरे षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत अनिकेत करे, सुहास करे यांचे बंधू आपल्याला अनिकेत करे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहेत, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. काल दुर्दैवानं सुहासचा संघ आय थिंक या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. परंतु सुहासची कामगिरी ॲज ऑलवेज उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये जरूर थोडासा अपयशी पाहायला मिळाला, परंतु उर्वरित सामन्यांमध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु दुर्दैवानं त्याचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. आय थिंक निंबवडे संघाकडून तो काल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. इथे धावा धावफलकावरती येत आहेत 10 रन्स, 10 धावा. पहिलं दशक अजूनही 44 धावांची गरज आहे. थेट फेकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तेजस देखील सांगतायत की होय, अशा प्रकारचे चेंडू फेकू नका. एक्स्ट्रा धावा जर आल्या, कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो ना की एखाद्या संघाच्या विरोधामध्ये सामना सुरू असतो आणि मैदानाच्या आतमध्ये असं काही घडतं की तिथून तो संघ मोमेंटम प्राप्त करतो आणि मग सामन्याचा जो निकाल असतो तो निकाल मात्र आपल्याला अनपेक्षितपणे या ठिकाणी पाहायला मिळतं. सुमाई 11 संघाचे संघ मालक धडस साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालंय. तर त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण करणार आहोत. सतीशजी धायगुडे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करावा. सुरमाई 11 संघाचे संघमालक आदरणीय धडस साहेब यांचं मात्र आपल्याला या ठिकाणी शुभागमन या मंचावरती पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान सतीशजी धायगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. शामरावजी ठोंबरे साहेब समाजसेवक यांचं देखील उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती लाभते आणि त्यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी लवटे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शामराव ठोंबरे साहेब समाजसेवक यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करावा. तर षटक समाप्त होत आहे या ठिकाणी. 5 सुवर्ण संधी आहे. फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 5 सचिन पडळकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
तर या पुढील सन्मान असेल काकासाहेब ठोंबरे समाजसेवक यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करणार आहोत. एकूण धावा धावफलकावरती हॅलो 13 धावा 13. तर या ठिकाणी काकासाहेब ठोंबरे समाजसेवक यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत आयोजन समितीच्या वतीनं. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आमचे अभिजित दादा असो, तुषार दादा असो, खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे आणि सातत्यानं समाजाच्या प्रत्येक आयोजनामध्ये त्यांचा मात्र महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान. आणि क्रिकेट स्पर्धा म्हटली ना तर आतुरतेनं ज्या स्पर्धांची वाट पाहिली जाते ना ती स्पर्धा मात्र आपल्या. तर पुढील सन्मान आपण या ठिकाणी मैदानावरती सामना तर सुरूच आहे परंतु मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. नवनाथजी हुलगे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी मी सतीश धायगुडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. हुलगे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी मंचावरती केला जातोय. नाऊ बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या दिशेनं जाऊयात. धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 3, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7, पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा, येणारे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. आणि इथे मात्र अश्विन कोकरे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज इथे गमावला गेलाय. 15 धावा आहेत, माफ करा. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 7. आणि त्याचबरोबर या स्पर्धांचा जर आपण विचार केला तर निशांत म्हात्रे सर करावे नवी मुंबई, दीपकजी बोराटे सर नवी मुंबई परिसरातून यावेळेस मात्र आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आमचे तिसरे पंच अर्थातच निलेशजी म्हात्रे सर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. खरं तर स्पर्धा म्हटलं तर त्यात न्यायदानाचं सर्वाधिक महत्त्वाचं काम हे ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि ते न्यायदेवता अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण निशांत म्हात्रे सर करावे नवी मुंबई आणि दीपक बोराटे सर नवी मुंबई परिसरातून हे तीनही पंच आमचे बिलॉंग करत आहेत. काल उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि आज देखील अगदी त्याच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून त्याच प्रकारचा निर्णय. कारण तटस्थ भूमिका आहे. पंच म्हटलं तर तटस्थ भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असते. परंतु सामना थोडासा निसटता आपल्याला पाहायला मिळतोय कारण लगातार विकेट्स येत आहेत. पण लेग ब्रेक प्रतीचा चेंडू. आता तुम्हाला सागर अनुसेच्या गोलंदाजीचं व्हेरिएशन पाहायला मिळेल. कारण एकूण विकेट्स जर आपण पाहिल्या तर 4 विकेट्स आघाडीच्या या ठिकाणी गमावल्या गेल्यात. नितीन सरगर, महेश वागसे, त्यानंतर अक्षय खताळ आणि अश्विन कोकरे हे आघाडीचे 4ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. आणि कधी लेग ब्रेक तर कधी ऑफ ब्रेक या प्रकारची गोलंदाजी आता तुम्हाला एकाच ॲक्शनमध्ये गोलंदाज सागर अनुसेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कर्णधार आहेत संघाचे. या वेळेला पहा आणखीन एक लेग ब्रेक प्रतीचा चेंडू. ही जी लाईन आहे ना तुम्हाला मिडल अँड लेग स्टिकवरती ठेवावी लागेल तर मात्र तुम्ही फलंदाजाला अडचणीमध्ये आणू शकता. ऑफस्टम्पच्या बाहेरून लेग ब्रेक कराल तर पंच आमच्या दिशेनं वारंवार वळतील आणि भर दुपारच्या उन्हामध्ये मात्र पंचांना कवायत करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी. यावेळेला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन मिळत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगला प्रयत्न. अप्रतिम दर्जेदार. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे आणि आपल्या संघासाठी मी का महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 6 धावा रोखल्या. अवघ्या 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. मग संदीप गोटुकडे आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. कमालीचं एफर्ट्स राहिलंय. ॲप्रिशिएट केलं जातंय. आणि कोणासमोर क्षेत्ररक्षण करतायत तर नवनाथ देवडकर, वन ऑफ द बेस्ट. मॅच थांबवायचं आहे थोडंसं. फलंदाज या ठिकाणी आय थिंक चेक केलं जात आहे परंतु प्रथम दर्शनी आम्ही जे पाहिलं क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला. परंतु टेक्निकल गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा आपण आधार घेऊया. काही वेळेला काही अशा गोष्टी असतात ना की ज्या आपल्या नजरेतून चुकतात परंतु आमच्या टेक्निकल टीम कॅमेरा वर्क आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा वेळ घेतला जातोय. वेळ महत्त्वाचा आहे तर सेफ आहे.
तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. मग 2-3 लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित इथे ऑफ ब्रेक होईल का, परंतु फलंदाज तयार होता. यावेळेला क्षेत्ररक्षक जज करतायत. एलिव्हेशन नाहीये. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. माऊली आय थिंक या ठिकाणी बाद झालेत. 5 आघाडीचे फलंदाज. एक खूप मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे. नितीन सरगर आहेत, महेश वागसे आहेत, अक्षय खताळ आहेत, अश्विन कोकरे आहेत, त्याचबरोबर माऊली करे देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, जे नुकतंच आपली विकेट गमावली आहे. 4 चेंडू या षटकातील झालेत. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनिल मारगुडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. 21 स्वरूपाची धाव लेग बाईज. आणि धावा जर आपण पाहिल्यानंतर मर्यादित धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स. अजूनही 34 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 34 धावा. जर का या चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित होतील, परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगल्या क्षेत्ररक्षण. या अगोदर षटकार अडवला, त्यानंतर झेल टिपला, त्यानंतर इथे देखील खूप चांगला प्रयत्न राहिला. सर्व काही विवडेन यश 11 या संघाच्या बाजूने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यश 11 कळंबोली विरुद्ध धायगुडे पाटील 11 या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. तिसरा सामना लीग स्टेज मधला, मॅच नंबर 3. थोडा स्पीडअप करायचा आहे पंच. तर एकूण धावा धावफलकावरती आल्यात 21 धावा, 21. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. 6 बॉल 33 रन्स रिक्वायर्स टू विन. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज तेजस. बॅटिंगमध्ये कमालीचा खेळ पाहायला मिळाला तेजसच्या बॅटमधून. आक्रमकता आणि संयम. चला तेजस, फार वेळ घेतला जातोय, स्टार्ट करा. पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील तेजससाठी आपण पारितोषिक नक्कीच या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या तेजसच्या बॅटीमधून आपल्याला अफलातून फटके बघायला भेटले, तोच तेजस गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. सामना करेल सचिन. बघूया काय करेल सचिन आपल्या संघासाठी. हा मारलेला चेंडू गेला हवेमध्ये. बघूया झेल होते का, आणि सुंदर अशी झेल पकडलेली आहे. आणि सचिन याच्या खेळीचा अंत होतोय. सचिनला परतावं लागेल. आपल्या तंबूच्या आश्रयाला पहिला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला तो गोलंदाज तेजस. चांगली अशी खेळी पाहायला भेटली त्याच्या बॅटीमधून. आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती चांगला असा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले ते तेजस याला. आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुनील. बघूया काय करेल सुनील आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू तेजस याचा, आणि थोडी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचांचे 2 हात जमिनीलगत समांतर. वाईड चेंडूचा इशारा, आणि या वाईड चेंडूच्या 1 धावेमध्ये भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस. थोडी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू टाकत असताना चांगला असा गडी बाद करण्यामध्ये यश झाले. त्यानंतर मात्र नंतरचे 2 चेंडू दिशाहीन फेकले.
दोन्ही चेंडू वाईड स्वरूपाचे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या थोडीशी पुढे सरसवते. धावसंख्या 23. पुढचा चेंडू सामना करेल सुनील. बघूया काय करेल सुनील. फुलटॉस चेंडू. चेंडूला हवेमध्ये पाठवलं आणि पुन्हा एकदा तोच गडी आणि तशीच झेल. पुन्हा एकदा परतावे लागेल सुनीलला. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले ते तेजस याला. बघूया हॅट्रिक होते का. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो गोलंदाज तेजस. बघूया आजच्या दिवसामधली पहिली हॅट्रिक मैदानावरती भेटते का तेजस याला. यश 11 कळंबोली या संघाकडून खेळत असताना चांगली अशी कामगिरी, चमकदार कामगिरी पाहायला भेटते तेजस याच्याकडून. अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू तर मंचावरती पाहुण्यांचं आगमन आणि पाहुण्यांचा सत्कार केला जातो. इथे किरण धायगुडे यांचा सत्कार सतीश धायगुडे हे करतील. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन. तर किरण धायगुडे यांचा सत्कार शरद थोरात करतील. आणि इथे कॅमेरा चांगले असे फुटेज पाहायला भेटते आपल्याला युट्यूब वरती. आणि किरण धायगुडे यांचा सत्कार शरद जे थोरात करतील. आणि नंतर सागर संतोष ठोंबरे यांचा सत्कार खर्जे साहेब करतील. यांना विनंती आपण संतोष ठोंबरे यांचा सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व तमाम प्रमुख पाहुण्यांचं आपलं या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. असंच आपलं हातभार राहू द्या. सागर बनगर यांचा सत्कार करतील शरद थोरात. आपल्याला विनंती की आपणच यांचा सत्कार करायचा आहे. सागर बनगर. आणि प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतामध्ये मैदानावरती तेजस याने आजची पहिली हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो तेजस. यश 11 कळंबोली या संघाचा तारणहार मानलेला तेजस ठरतोय आजच्या दिवसातला पहिला गोलंदाज, हॅट्रिकचा गोलंदाज. त्यानंतर गणेश बुरुंगले यांचा सत्कार करतील शरद थोरात. यांना विनंती आहे की आपण गणेश बुरुंगले यांचा सत्कार करायचा आहे. आणि यानंतरचा सामना असेल माने सरकार विरुद्ध सुमाई 11 टाकेवाडी. तर माने सरकार 11 या संघाला विनंती की आपला निर्णय त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचंय. आणि यानंतर दत्ता देवकते यांचा सत्कार करतील शरद थोरात. यांना विनंती करतो की आपण दत्ता देवकते यांचा सत्कार करायचा आहे. आलेल्या तमाम प्रमुख पाहुण्यांचं मंचावरती सहर्ष असं स्वागत. आणि आपण विनंतीला मान देऊन आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले सहर्ष असं स्वागत करत आहे. आणि याच स्वागतामध्ये आपला सत्कार केला जातोय. आणि यानंतर वसंत कोळेकर यांचा सत्कार करतील शरद थोरात.
नंतर पांडुरंग शेंडगे यांना विनंती करतो आपला सत्कार घेण्यासाठी पुढे यायचंय. यांचा सत्कार करतील सगळे सत्कार. विनंती आहे की शरद थोरात यांना करावे. आणि आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यश 11 कळंबोली या संघाचा तेजस. यानंतर दिगंबर काळे यांना विनंती करतो आपला स्वागत सत्कार घ्यायचा आहे. यांचा सत्कार करतील शरद थोरात. रोहित मळगळे यांना विनंती करतो आपला सत्कार घ्यायचा आहे. यांचा सत्कार करतील शरद थोरात. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. चांगली अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला भेटली. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली अशी अफलातून फलंदाजी केली. त्यानंतर आजच्या दिवसातला पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाजाचा मानकरी ठरतोय तो तेजस. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देतील किरण धायगुडे. आणि शरद थोरात यांना विनंती करतो की आपण तेजस याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. आणि प्रथम माने सरकार दोन्ही संघांना विनंती आहे की 20 मिनिटांचा आपल्याला कालावधी दिला जाईल. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत. सामना सुरू. पहिला चेंडू टाकलेला, पहिला चेंडू पियुषने मारलेला. बघूया काय होतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाने पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका भेटतोय तो सुमा 11 या संघाला पहिला गडी बाद होतोय. पियुषच्या स्वरूपामध्ये चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल माने सरकार या संघाची. कारण की प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिली की का आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. कारण की आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखून आम्ही हा सामना आमच्या खिशामध्ये घालू का काय असं पुढच्या संघाला मात्र चॅलेंज दिलेलं आहे. आणि इथे मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच यश 11 कळंबोली या संघाचा अष्टपैलू खेळाडू तेजस याचा मॅन ऑफ द मॅच देतील किरण धायगुडे आणि शरद थोरात. बघूया पियुषची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज चैतन. बघूया पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रशांत याच्या मार्फत पुढचा चेंडू बघूया. आणि पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडी दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 आणि सुमा 11 या संघाचं खातं खोललं गेलंय वाईट या स्वरूपाने. बघूया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सुंदर अशी झेल. दुसरा गडी बाद होतोय तो सुमा 11 या संघाचा. 2 गडी बाद. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 1 धावसंख्या. दुसरा गडी बाद चैतन्याच्या स्वरूपात. दुसरा झटका भेटतोय तो सुमा 11 या संघाला. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानावरती प्रशांत याची.
कारण की अजूनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सर्कलच्या बाहेर मध्ये 2च खेळाडू असतात आणि अशा षटकामध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत पाहायला नाही भेटला. जकडून ठेवले गोलंदाज प्रशांत याने. बॅट्समन कोण? तेजस काळे. तेजस आणि चैतन्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज तेजसने हुक केला. चांगला कट पाहायला भेटला आणि एक धाव काही रोखू शकत नाहीये. वैयक्तिक तेजस आणि एका धावेने खातं खोललं गेलंय आणि संघाला घेऊन जातोय 2च्या घरामध्ये. संताशी सुरुवात म्हणावी लागेल. सुमा 11 टाकेवाडी या संघाची. पुढचा चेंडू प्रशांत याचा. कट करण्याचा प्रयत्न. सन्मान दिलाय चेंडूला आणि एक धाव काही रोखू शकत नाहीये. एका धावसंख्येने धावसंख्या थोडीशी पुढे सरसवते. धावसंख्या एका पायरीवरती 3 धावसंख्या. चांगली अशी गोलंदाजी मानावी लागेल प्रशांतची. अजूनही जखडून ठेवलंय. फलंदाजांना कोणताही मोठा फटका मारू नाही दिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अयशस्वी. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगतात. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद. 3 धावसंख्या. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल प्रशांत याची. प्रथम नाणेफेकी जिंकून माने सरकार या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या गोलंदाजीच्या निर्णयाला आपल्या संघ मालकाने ज्याच्या खांद्यावरती ओझं ठेवलेलं होतं तोच गोलंदाज प्रशांतने मात्र चांगली अशी गोलंदाजी करत अवघ्या 3 धावा दिल्यात. 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते प्रशांत याला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली प्रशांतच्या मार्फत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये फलंदाजाला जखडून ठेवलं आणि विचार करण्यास भाग पाडलंय ते सुमा 11 टाकेवाडी या संघांच्या खेळाडूंना की आणि गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात. या मैदानावरती याच्या नावाचा बोलवाला असतो तोच सचिन ठोंबरे गोलंदाजीसाठी तयार उर्फ शिवा. चांगली अशी गोलंदाजी. पहिला चेंडू बीट केलाय. न समजलेला चेंडू फलंदाजाला आणि डॉट चेंडूची सांगता. वारंवार डॉट चेंडू मैदानावरती पाहायला भेटतात आपल्याला. पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू जाईल एक टप्पा सरळ सीमा रेषे पार. 4 धावांकरिता आणि या 4 धावेने धावसंख्येमध्ये आत्तासिक पहिला मोठा फटका पाहायला भेटला आपल्याला. सुमय 11 टाकेवाडी या संघाकडून लालू याच्या मार्फत आलेला हा रिव्हर्शिपचा दुहेरी प्रहार. 4 धावांकरिता गेलेला हा चेंडू या 4 धावेने धावसंख्येमध्ये पडते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. आता विचार करावा लागेल सचिन ठोंबरे याला. बघूया काय करतील. आणि टाकलेला चेंडू पुन्हा एकदा बीट झालेत. न समजलेला चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकत असताना 2 चेंडू डॉट आणि एका चेंडूवरती फक्त 4 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 3 चेंडू आणि अवघ्या 4 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाज सचिन ठोंबरे या मैदानावरचा पुरेपूर कोपऱ्याना कोपरा माहीत असलेला खेळाडू म्हणजे सचिन ठोंबरे. माने सरकार 11 या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच सचिन ठोंबरे मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. 2 वाजता जेवण सगळ्यांना आणि थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आयोजकांच्या मार्फत आपल्याला सूचना केली जाते. पुन्हा एकदा फुल टॉस लेनचा चेंडू. बघूया काय होतंय. एक धाव तर सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि दुसरी ही धाव हा करतात. दुसरी धाव पूर्ण. आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 2च गडी बाद आहेत ना.
2 गडी बाद 10 धावसंख्या. पुढचा चेंडू सचिन ठोंबरे यांचा टाकलेला चेंडू, चांगला असा चेंडू, टप्पा पडल्यानंतर गळकन आत येणारा चेंडू आणि 1 धाव घेतली जाते या चेंडूवरती. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी षटक म्हणावे लागेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते गोलंदाज प्रशांत याला. आणि त्यानंतर त्याच पावलावरती पाऊल ठेवत स्वतः संघनायक गोलंदाजी करताना फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या आणि एकही गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. आणि त्यानंतर वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 3रं षटक घेऊन येतात विकी कोळेकर. बघूया विकी कोळेकर काय करतील आपल्या संघासाठी. आतापर्यंत तर चांगली अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला भेटली आणि त्याच प्रतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल का विकी कोळेकर याची. आणि फलंदाज मैदानावरती तेजस. बघूया काय करेल तेजस, सामना करेल तेजस. आणि चांगला असा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या तिथेच स्थलांतर. बघूया पुढचा चेंडू विकियाचा, सामना करेल तेजस. काय करतोय तेजस आपल्या संघासाठी. मोठा फटका. बघूया या मोठ्या फटक्यावरती किती धावा घालतात. आणि हा चेंडू सरळ फ्लायटेड षटकार. या 6 धावसंख्येने धावसंख्या घरकन पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते खतरा रे खतरा म्हणजेच 17. चांगली अशी फटका पाहायला भेटला आपल्याला तेजस याच्या बॅटिंगमधून. आतापर्यंत त्याच्या या इनिंग मधला हा पहिला षटकार तेजसच्या बॅट मधून पाहायला भेटला आपल्याला. पुढचा चेंडू विकियाचा. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तिथे. आणि सर्व संघांना विनंती आहे की सेकंड फेरीमधले सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. सेकंड फेरीमधले सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. पुढचा चेंडू विकियाचा, सामना करेल लाला. बघूया काय करेल तडाखेबंद फलंदाज लाला, सलामीवीर फलंदाज. आणि न समजलेला चेंडू पुन्हा एकदा बेट. पंचांचा इशारा LBW स्वरूपात 1 धाव म्हणजे चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल विकियाची मैदानावरती. पहिलं षटक हाताळत असताना प्रशांत यांनी चांगली अशी गोलंदाजी केली. त्यानंतर त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना वैयक्तिक स्वतः कर्णधार सचिन ठोंबरे षटक टाकत असताना चांगली अशी गोलंदाजी केली. आणि त्यानंतर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना विकी मात्र चांगली अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. न समजलेला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बघूया 1 धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरी धाव होते का. दुसरी धाव. हा म्हणता म्हणता पूर्ण 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या किती झाली. 21. 2 गडी बाद 21 धावसंख्या. आणि यानंतरचा सामना विनर म्हणजे जय अहिल्या वसई आणि साई स्पोर्ट्स DDRS कळंबोली या दोन्ही संघांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि इथे विकीला मात्र विकीच्या चेंडूवरती तेजसने हा घणाघाती प्रहार चेंडूला पाठवलाय सरळ रस्त्यावरती 6 धावांकरिता. या 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. आणि तेजसच्या बॅटमधून निघालेला हा गणगणित दुसरा षटकार विकीला मात्र विचार करण्यास भाग पाडलं ते तेजसने. कारण की पहिल्या चेंडूवरती आल्या घणाघाती प्रहार केला होता. विकीला विचार करण्यामध्ये भाग पाडलं. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 2 गडी बाद 27
धावसंख्या. जो संघ सुमाई 11 टाकेवाडी संघ 2 षटकामध्ये थोडासा बॅकफुट वरती होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी करत असताना तीन षटकांच्या समाप्तीनंतर पडला हलल. हळू कर, हळू कर, हळू कर. अरे ते नाही साऊंड फिरव. बस 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 बस. मॅच काढून द्या की पेन द्याव देऊ. सांगितलं की जे इल्ले आणि वसई ही साई स्पोर्ट डीडीए सारखं बोलले. विनर आहेत ना त्याच्यानंतर हा, मग तेच की. दिली का हा, आणि बोलले की. मग हे करा ना इथं मांडा की. हे बघा लुजर इथे मांडला आहे. लुजर आहेत. हा winner, इथे winner इथे मांडला. हा, फर्स्ट मॅच विनर. पहिल्या इनिंग मधलं चौथं षटक घेऊन येतो माने सरकार संघाकडून रोहित. बघूया काय करेल. रोहितलाही या मैदानावरचा कानाना कोपरा माहिती आहे, कारण की प्रॅक्टिस साठी हा खेळाडू या मैदानावरती वारंवार असतो आणि 2 धावसंख्येमध्ये भर पडते. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या काही रोखू शकत नाही रोहितच्या. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचते ती 29. 2 गडी बाद 29. मैदानावरती चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते या जोडीची, कारण की आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले, जे की सलामीवीर फलंदाज चांगला असा फटका. बघूया काय करतील आणि चेंडू हवेमध्ये. फलंदाजाला परतावं लागेल. सलामीला आलेला फलंदाज लालूला मात्र परतून लावलंय ते रोहित या गोलंदाजाने. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याची. लालू हा सलामीला आलेला फलंदाज. शेवटच्या षटकामध्ये माफ करा लाला गोरे लालाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अतुल वाघमोडे. बघूया काय करेल. हा मारलेला चेंडू हवेमध्ये. बघूया काय होतंय. स्वतः कर्णधार झेलच्या खालीमध्ये, परंतु झेल हा जमिनीला दान केला जातोय आणि 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. धावसंख्या 30. धावसंख्या झाली ती 30 धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू रोहित याचा. चांगली अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते मान्य सरकार या संघाकडून. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. चांगला असा फटका म्हणावा लागेल आणि चेंडू जाईल सरळ गॅप मधून. खेळाडूला चिरडून हा 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येमध्ये पडते भर. धावसंख्या 34. आता मात्र रोहितला विचार करावा लागेल. साई स्पोर्ट्स कळंबोली या संघाला विनंती की आपले सगळे खेळाडू घेऊन स्टेज पाशी यायचंय, कारण की यानंतरचा आपला सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची. आता आम्ही थोडी अंपायर आहे. यानंतरचा सामना जय अहिल्या वसई आणि साई स्पोर्ट्स कळंबोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की नाणेफेकीसाठी यायचंय आणि इथे चांगला असा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तिथे आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावसंख्या आणि 37 धावांचं मापक असं लक्ष उभं ठेवलंय ते माने सरकार या संघासमोर. बघूया या 37 धावांचा कशा रीतीने पाठला केला जातोय. यानंतरचा सामना जय अहिल्या वसई विरुद्ध साई स्पोर्ट्स कळंबोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचे सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला भेटेल सुनील याच्या मार्फत.
येस थँक्यू सो मच. चला टॉससाठी या विनंती करतो. जय जय अहिल्या वसई आणि साई स्पोर्ट्स कळंबोली. चला दोन्ही टीमची कॅप्टन टॉससाठी लगेचच घ्या. आपण टॉस करणार आहोत. अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024. आज या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणारा. पाहूया कोणते संघ हे मात्र ट्रायंग्युलरमध्ये दाखल होणार आहेत. जर आपण बघितलं तर सुपर 4मध्ये आजच्या दिवसामध्ये कोणते संघ दाखल होणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काल जर आपण बघितलं तर ओझर 11 आणि जय मल्हार हा संघ मात्र सुपर 4मध्ये दाखल झालात. आजच्या दिवसामध्ये मात्र कोणता संघ दाखल होणार. चला टॉस आपण करतो. जय अहिल्या वसई आणि साई स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान इथून मात्र आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय आमचे पाहुणे SB खर्जे यांच्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो. दोन्ही टीम्सनं एक एक सामना जिंकला. आता ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणारा. इथे मात्र टॉस जिंकला. अर्थातच टॉस कोण जिंकला. जय अहिल्या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. चला सेकंड इनिंग मध्ये सध्या आपण जातो. जिथे मात्र लक्ष विजयासाठी जर आपण बघितलं तर 37 धावा तुम्हाला इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असणारा. 37 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला चेतन. सध्या गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर जर आपण बघितला तर श्याम अडिगे आणि नॉस्ट्राइक इनला सचिन ढोंबरे आपल्याला पाहायला मिळतो. चेतन ओव्हर नंबर 1 मध्ये मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तो सध्या तयार झाला. पहिला बॉल ओव्हर द विकेट न. शिवा या बॅटरसाठी सुवर्ण संधी. सन्माननीय काकासाहेब ठोंबरे यांच्या वतीनं शिवा या बॅटरला सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलग 3 षटकारांसाठी चौकारांसाठी 1000 कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल शिवा या बॅटरसाठी. ओव्हर द विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा चेतन तयार झाला. या वेळेला जर आपण बघितला तर चेंडू हातातून निसटला. हा बॉल आता या बॉलरला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. धनगर समाजाच्या अभिमानाची, अस्मितेची, शौर्यतेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग. यावेळीचा बॉल हवेत खेळला. मिस्टॅमिक स्ट्रोक पकडला जातोय चेल. विकेटचं प्रात्यक्षिक. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅट्समन इथे मात्र आउट झाला. अर्थातच सचिन ढोंबरे बॅक. सचिन ठोंबरे बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा इथून मात्र हा खेळाडू शिकार ठरला. शून्याचा चष्मा घालून तो पॅव्हेलियनच्या दिशेने इथून मात्र रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जर त्याची ख्याती आपण बघितली तर भरपूर प्रसिद्ध, परंतु आज मात्र या मॅचमध्ये थोडासा अनसक्सेसफुल ठरला. आयकॉन विरुद्ध आयकॉन सध्या बॅटल आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र गोलंदाज चेतन स्वतः आयकॉन या टीमचा तो सध्या चांगली कामगिरी करत असता आपल्याला पाहायला मिळाला. नवीन खेळाडू इनिंग क्रमांक 3 मध्ये रोहित कोकरे. सन्माननीय विजयजी काळे साहेब, आपणास आम्ही विनंती करतो, आपलं देखील आम्ही या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपण या मंचावरती यायचं.
छगडा मालक म्हणून त्यांची ख्याती या अगदी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांच्या नावाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार झाला. पाहूया चेतन या दरम्यानचा पुढचा बॉल रिलीज करण्यासाठी ओव्हर द विकेटनं तयार होतो. चेतनचा हा बॉल लाईन चांगली ऑफसाइड डी ऑफ स्टंप. हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून बॉल इथून मात्र रिलीज केला. गोलंदाज चेतननं बॅटरला इथून मात्र शांत ठेवला. योग्य टप्प्यावरती बॉलर चेतन सध्या बॉलिंग करतो. चेतनचा आणखीन एक चांगला बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे भरपूर वेगाने धाव सुटल्या आणि इथून मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावर. आतापर्यंत टीमचा स्कोरबोर्ड आपण बघतोय. यावेळीचा हा बॉल फटका प्रतिमा, परंतु तिथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र बॉलला फील्ड केला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि बॅटिंग करणाऱ्या टीम समोर इथून मात्र आता दबाव प्रेशर रिलीज केलं जाते. काय गोलंदाजी करतोय बॉलर चेतन. ओव्हर नंबर 1 मध्ये मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला. क्षेत्ररक्षक धावत येतात मिड ऑन रिझन मधून. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आला आणि तिथून मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 4 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात आपल्या संघाला इथून मात्र करून दिली. फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय सुमाई 11 टाकेवाडी सातारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः टॉस हरल्यानंतर त्यांच्या बॅटिंग वाट्याला आली आणि बॅटिंग करत असताना 37 धावा त्यांनी उभारल्या आणि 37 धावा डिफेंड करत असताना आता गोलंदाज चेतननं मात्र चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली. फक्त 4 रनचं त्याचं स्पेल राहिलं आणि त्यामध्ये 1 विकेट देखील त्याने मिळवली. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे लाला गोरे. लाला गोरे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॉलिंग केली जाणार. स्ट्रायकिंग इनला बॅटर जर आपण बघितला तर आपण बघू शकाल रोहित कोकरी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनला. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. पनवेल टेनिस क्रिकेट PTC लाईव्ह च्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. घरबसल्या भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळेला वॉड शॉट अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फॅब्युलस मॅग्निफिशंट फटका. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय रोहित कोकरीच्या बॅटमधनं हा चौकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लाला गोरेच्या पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चौकार आला. पहिलाच बॉल हाताळत असताना या गोलंदाजाचं इथून मात्र चौकाराने स्वागत केलं. स्वॅक्स करेंगे स्वागत. यावेळीचा हा बॉल डिफेन्स केला भरपूर वेगाने. 1 धाव कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय
परंतु इथे मात्र थांबवलं. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. दोन्ही बॅटरला माहिती आहे आपण सिंगल डबलनं देखील या धावा कंप्लीट करू शकतो. कोणत्या प्रकारची घाई गडबड आपल्याला करायची नाही आहे. आणि इथे मात्र तेच पाहायला मिळतं. सिंगल डबलनं धावा जमवल्या जातात. मध्ये चुकीच्या बॉलवरती अटॅकिंग पॉवर स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी ओव्हर द विकेटला. लाला पुन्हा एकदा तयार. लालाचा हा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला आहे. 1.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद. 11 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11. यावेळीचा पुढचा बॉल आणखीन एक अगोदरच मन बनवलं होतं परंतु इथे मात्र घडतंय काय. पंतांचा सिग्नल आता काय असेल. बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर ही एक सिंगल कंप्लीट झाली. स्विच इट इथून मात्र सजवले जातात परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी अपयश आपल्याला पाहायला मिळतं. यावेळीचा फटका मिस टायमिंग. बॉल हवेत पकडला जातोय झेल. आणखीन एक ब्रेक थ्रू मिळाला बॅटिंग करणाऱ्या. अर्थातच जर आपण बघितलं तर माने सरकार या टीमला बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. रोहित कोकरे नामक बॅटर इथून मात्र बाद होतोय. दुसरा धक्का बसला माने सरकार या टीमला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्सने एक एक सामना हा जिंकला. जय अहिल्या आणि साई स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे टॉस जिंकला अर्थातच जय अहिल्या वसई टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. प्रशांत सोडनवर. वाक्षी कॅप कुठं आहे. बॅगेतच आहे. राहू दे ना मग. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत इनियट क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल पंचांनी तर घोषित केला परंतु तिथे मात्र बाईटच्या रूपाने आता या 4 धावा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकूण 5 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र ऍड केल्या जातील. सन्माननीय मारुतीजी हांडे साहेब माजी कर्णधार पारेकरवाडी. त्याचबरोबर सन्माननीय नितीनजी इंजिनियर नितीनजी मेटकरी. त्याचबरोबर दादासाहेब हांडे पारेकरवाडी यांचं देखील आम्ही या धनगर बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय विजयजी काळे आपलं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. धावफलकावरती धावा
आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये 14 करायच्यात. सन्माननीय विजयजी काळे साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. सतीशजी दायगुडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मारुतीजी आंडे साहेब माजी कर्णधार पारेकरवाडी. त्याचबरोबर जर आपण बघितलं इंजिनियर नितीनजी मेटकरी, त्याचबरोबर सन्माननीय दादासाहेब हांडी पारेकरवाडी यांचं या धनगर बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये आम्ही शब्द सुनण्याने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समीकरण उरला शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण परिसराला हा खेळाडू बिलॉंग करतो, परंतु आज मात्र आपल्या समाजाचं क्रिकेट अर्थातच धनगर बिग बॅश प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये कशा रीतीने तो खेळ दाखवणार. 12 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. चला फास्ट क्रिकेट मित्रांनो आपल्याला खेळायचा वेळ आपण जास्त प्रकारचा घेऊ शकणार नाहीये. धर्मेश तयार झाला. धर्मेशचा पहिलाच बॉल क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आणि लेग बायच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत हा सिग्नल करतायत की लेग बाय. आता मात्र स्ट्रायकिंग इनला बॅट्समन जर आपण बघितलं प्रशांत आले ना, प्रशांत हा खेळाडू आला. आमचे काकासाहेब ठोंबरे यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी 2000 आणि सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत या खेळाडूला दिलं जाईल. गोलंदाज तयार झाला धर्मेश लांबूर. या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतो. यावेळीचा फटका अप्रतिम. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. एका धावेने इथून मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र गुल्डन स्पॉट वरून हलकीशी उसळी घेणारा हा बॉल पुन्हा एकदा लेग बायच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 10 करायच्यात. 9 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. पाहूया एक मोठा फटका धावांचा इथून मात्र अंतर कापेल. चुकीची केली जाते दुरुस्ती. 11 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 11 करायच्यात. पाहूया इथून मात्र डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये सगळे येणार. यावेळीचा हा बॉल लाईन चांगला, टप्पा चांगला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा मानस इथून मात्र थांबवला.
एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. चांगली गोलंदाजी आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 10 करायच्यात. इथून का जर हे 2 बॉल डॉट आले तर बॅटिंग करणाऱ्या टीम समोर प्रेशर रिलीज होणारा. पाहूया डॉट बॉलची अपेक्षा. ते डॉट बॉल इथून मात्र धर्मेश लांबूर याच्या माध्यमातून येतील का. ओव्हर द विकेटनं धर्मेश तयार झाला. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, परंतु तिथे मात्र फटका फसला. पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट. बॅट्समन बाद झाला. पियुष नावाची भिंत आपल्याला पाहायला मिळाली. डीप मिड विकेट रिझन मध्ये खूप चांगला झेल त्याने कॅरी केला. आणि धक्का क्रमांक जर आपण बघितला तर तिसरा हादरा बसलाय माने सरकार या टीमला. बॅट्समन बाद झाला. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्यात 10. 7 बॉल मध्ये आता 10 धावेंची गरज. काय गोलंदाजी करतोय कोकण परिसरातील हा खेळाडू. आणि आज मात्र सुमाई 11 टाकेवाडी सातारा या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना संघ मालकाने का आपल्याला या संघामध्ये निवडलं, त्याबरोबर कॅप्टनने का आपल्याला ही जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना हा गोलंदाज. 7 बॉलमध्ये 10 करायच्या आहेत. चला फास्ट क्रिकेट आता आपल्याला खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असणारा. यावेळीचा फटका प्रतिमा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आला. आपला पॉपिंग क्रीजचा पुरेपूर फायदा उचलला. बॉलला पाठवला स्टँड अँड डिस्पॅच. बिग 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 हाय अँड हँडसम धनगर बिग बॅश प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. काय फटका सजवला. प्रतिम स्ट्रोक, फॅब्युलस फटका. आणि षटकाराच्या साह्यानं आता धावांचं अंतर हे कमी झालं. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या 4. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 4 धावेंची गरज आहे. चला थोडासा वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 4 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी माने सरकार या टीमला. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आला आहे. पियुष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चला बॉल द्यायचा. आयोजक कमिटी बॉल द्यायचा. जर आपण बघितलं तर धनगर बिग बॅश प्रीमियर लीगची पहिली मॅच जर आपण बघितली असेल, जिथे 6 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज असताना त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. आता 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅचमध्ये? या धावा इथून मात्र डिफेंड केल्या जातील का? गोलंदाज पियुष महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना पियुषचा पहिला बॉल हवेत खेळलाय. पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. बॅट्समन बाद झाला. प्रशांत बॅक टू द डगआउट. आता समीकरण उरले 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 5 चेंडू 4 धावा, 4 धावा 5 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? चला बॅट्समन प्लीज, धावल्यानं व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं. चला प्लीज आता धावत पळत यायचं.
5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता 4 धाव्यांची गरज आहे. कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल, महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये मॅचला फिनिश केलं जाईल की इथे मात्र सिंगल डबलने ही मॅच फिनिश केली जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ विनंती असेल कमी प्रमाणामध्ये वेळ घ्यायचा. सुमाई 11 टाकेवाडी सातारा संघ प्लीज कमी प्रमाणामध्ये आपण वेळ खर्च करायचा. विनंती असेल प्लीज थोडंसं फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सचिन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाईल. चला बॉलिंग करणारा संघ सातत्यानं सूचना करतोय फास्ट क्रिकेट खेळायचं. चला प्लीज आता फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. 5 बॉलमध्ये 4 करायच्यात. बॉलर पियुष ओव्हर द विकेटनं तयार झाला. पियूचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, फटका देखील तेवढाच चांगला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या, एकेरीला दुहेरीमध्ये इथून मात्र कन्वर्ट केलं जाते. 2 धावा कंप्लीट केल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये आता 2 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल रिलीज करावे लागतील. पियुष या गोलंदाजाला आता डॉट बॉल हाताळावे लागतील. योग्य टप्प्यावरती त्याला बॉलिंग करणं गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. चला नेक्स्ट मॅच जय अहिल्या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. 3 ओव्हरची ती मॅच असणार. आपण लगेच ही मॅच संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळचा हा फटका अप्रतिम. विनिंग स्ट्रोक येतोय की काय? हो नक्कीच विनिंग फटका आला. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय खणखणीत चौकार. अभिनंदन, हा सामना जिंकला माने सरकार या टीमनं. आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात सुमाई 11 टाकेवाडी सातारा या टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. रोहित गुट्टुकडे मॅजिक मुवमेंट. चला प्लीज माने सरकार या टीमचे जे